नमस्कार मित्रांनो, मूक नायक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत गरबा नृत्य डान्सिंग या ठिकाणी. शिर्डे मंगल कार्यालयात आर्या डान्सिंग कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून सपनाताई चंदेल या संपूर्ण दिग्रस शहरातील महिलांना गरबा नृत्य शिकवत असतात. तर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात, कारण शहरातील प्रत्येक महिला ह्या प्रत्येक नवरात्र या ठिकाणी गरबामध्ये सहभागी होतात, आपलं नृत्य त्या ठिकाणी सादर करतात आणि प्रत्येक नवरात्र मंडळामध्ये वेगवेगळे बक्षीस सुद्धा असतात. त्या निमित्तानं महिलांचा सुद्धा उत्साह अगदी मोठ्या प्रमाणात असतो. तर आपण आर्या डान्सिंग कोचिंग क्लासेसच्या संचालिका सपनाताई चंदेल यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. नेमकं या डान्सिंग बद्दल आपलं यांचं काय मत आहे? नमस्कार, मी सपना सिंग चंदेल. नवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या गरबा स्पर्धेत आम्ही सहभाग घेत असतो. त्यानिमित्त शहरातील विविध भागातील स्त्रिया ह्या माझ्याकडे गरबाचे प्रशिक्षण घेत असतात. मी त्यांना अगदी मनापासून शिकवते आणि अतिशय चांगल्या उत्स्फूर्त त्या यांनी सहभाग घेतात. आणि गरबासाठी हे प्रत्येक दुर्गादेवी मंडळातून आम्हाला आमंत्रण असते. तिथे सगळ्या लेडीज ह्या देवीसमोर गरबारास खेळतात. आणि निश्चितच या गरबा नृत्यामध्ये सपनाताई चंदेल यांचं खूप मोठं योगदान आहे, कारण त्यांनी अगदी पोट थिडकीने या सर्व महिलांना डान्स बद्दल, गरबा नृत्य कशा करायचा या एकदम म्हणजे सुनियोजित पद्धतीने शिकवतात. आणि याच महिला प्रत्येक नवरात्र मंडळातील होणाऱ्या गरबामध्ये सहभाग घेऊन वेगवेगळे बक्षीस सुद्धा मिळवतात. आणि विशेष म्हणजे सपनाताई चंदेल बद्दल सांगायचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नेटवर्क आहे आणि त्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सुद्धा सहभाग घेत असतात. तर आणखीन त्यांना आपण जाणून घेऊया की त्यांनी या गरबा नृत्याच्या व्यतिरिक्त कुठल्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत असतात. गरबा नृत्याशिवाय मी अनेक सामाजिक कार्यामध्ये आम्ही उत्साह घेत असतो. आम्ही लोकमत सखी मंच एक ग्रुप चालवत असतो. त्यानंतर महिलांसाठी वर्षभर आम्ही काही ना काही प्रोग्राम अरेंज करतो, त्यांना मंच उपलब्ध करून देतो. त्यामध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, फॅशन शो, रांगोळी स्पर्धा, डिश डेकोरेशन स्पर्धा, याशिवाय असे अनेक विविध एंटरटेनमेंटचे कार्यक्रम घेतो. आपले संस्कृती जपणारे कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि महिला सुद्धा मला खूप छान सपोर्ट करतात या गोष्टीसाठी. आणि मागील 20 ते 25 वर्षापासून मी हे कार्य करीत आहे. आणि दिग्रसकर सगळेजण याबद्दल माझ्या पाठीशी असल्यामुळे मी त्यांचे फार मनापासून आभार मानते. धन्यवाद. निश्चितच ताई, आपल्या या प्रयत्नाला यश मिळो आणि जास्तीत जास्त आपल्या आर्या डान्सिंग कोचिंग क्लासेस मधून महिला जास्तीत जास्त प्रमाणात पारितोषिक जिंको हेच आपण यावेळी अपेक्षा करू शकतो. यानंतर आपण या आजच्या या डान्सिंग क्लासेस मध्ये सहभाग घेतलेल्या काही महिलांकडून जाणून घेऊयात त्यांचा अनुभव नेमका काय आहे ते. आपण पाहू शकता या सर्कल मध्ये आपल्या दिग्रसच्या महिला भगिनी उत्कृष्ट अशा डान्सिंग आर्या डान्सिंग माध्यमातून गरबा नृत्य कसे करायचे ते शिकत आहेत. तर आपण याच गरबामधील आपल्या महिला भगिनी यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं याबद्दल आपल्याला काय सांगता येईल. खूप छान क्लासेस घेते ती आणि ज्या महिलांना अजिबात गरबा येत नाही अशा लोकांना सुद्धा ती खूप परफेक्टली शिकवते आणि त्यामुळे सर्वजण नवरात्रीमध्ये गरब्याचा आनंद घेऊ शकतात. निश्चितच आपलं नाव आणि आपण किती वर्षापासून या ताई सोबत जुळलेले आहात ते आपण सांगून. मी वर्षा बेलगमवार आणि गेल्या कित्येक 3 ते 4 वर्षापासून मी इथे गरबा क्लासेससाठी येत आहे. निश्चितच सपनाताई चंदेल या महिलांना आपल्या आपुलकीनं शिकवत असतात. तर आणखीन एखाद्या महिलेंना आपल्याला जर बोलायचं असेल तर आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात. ताई, आपण या सपनाताई चंदेल यांच्या या गरबा नृत्यामध्ये आपण शिक्षण घेत आहात, तर आपल्याला नेमकं काय वाटतंय की आपण किती वर्षापासून हे क्लासेस घेता आणि सपनाताई बद्दल नेमकं आपल्याला काय वाटतं? मी या क्लासमध्ये आज जॉईन झालेली आहे, पण सपना मात्र
10-12 वर्षांपासून हे क्लासेस घेते आणि मला या ठिकाणी आल्यानंतर खूप छान अनुभव आला. खरं तर मी रिटायर्ड शिक्षक आहे. मला वाटलं होतं या तरुण मुलींसोबत मी शिकू शकेल का नाही, पण त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे गाईड केलं की आम्हाला सगळ्यांना खूप छान प्रकारे येत आहे आणि आम्हाला खूप मोठा आनंद यामध्ये मिळत आहे. तर मी खरोखरच तिला खूप अभिनंदन तिचं करते की खूप छान प्रकारे ती चालवू शकते. निश्चितच रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांची उत्सुकता अगदी शिगेला गेली आहे आणि त्या या तरुण आपल्या महिला भगिनीसोबत गरबा नृत्य शिकण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. दुसरं कोणी बोल. तर या आपल्या ताई रिटायर झालेल्या शिक्षिका यांच्याकडून त्यांचं नाव जाणून घेऊया. मी सौ स्मिता उत्तरवार, रिटायर्ड एचएम आहे मोणाबाई कन्या शाळेची. निश्चितच आपल्या या आर्या डान्सिंग क्लासेसमध्ये ज्योत्स्नाताई मानकर सुद्धा आहेत. तर आपण ज्योत्स्नाताई मानकर यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात की सपनाताई यांच्या या आर्या डान्सिंग क्लासेसमध्ये त्या केव्हापासून आहेत आणि सपनाताईबद्दल नेमकं त्यांचं काय मत आहे. सपनाचं सांगायचं झालं तर ती भरपूर वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे तिचं करिअरच याच्यामध्ये आहे. तिने भरपूर या क्षेत्रामध्ये म्हणजे प्राइज आणलेले आहे. गरब्यामध्ये तर तिने जिल्हा पुरस्कार, विदर्भ पुरस्कार आणि मला वाटते राज्यस्तरीय पुरस्कारही तिने या गरब्यामध्ये घेतलेला आहे. आणि ती सगळ्यांना म्हणजे विशेष म्हणजे सगळ्या महिलांना जोडून ठेवते आणि खूप छान शिकवते. सगळ्यांना म्हणजे आनंद घेता येतो तिच्याकडून या गरब्याचा. निश्चितच त्यांनी अगदी राज्यस्तरीय लेवल पर्यंत त्या वेगवेगळ्या पारितोषिके मिळवून आणलेल्या आहेत. निश्चितच आपण या आजच्या या छोटेखानी मुलाखतीमध्ये आपण सपनाताईला शेवटचं 2 ओळी विचारू की नेमकं आपण या महिलांना कुठलं टार्गेट देणार आहेत आणि या दिग्रसमध्ये जे आता होऊ घातलेल्या 15 तारखेपासून जे नवरात्र निमित्त 9 दिवस गरबा चालतो, तर आपल्या किती महिला या वेगवेगळ्या नवरात्र मंडळामध्ये सहभाग घेऊन पारितोषिक मिळवतील आपल्याला नेमकं काय वाटतं. आपल्या येणाऱ्या नवरात्रीमध्ये जे स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये माझ्या जवळपास 100 ते 150 महिला ह्या सहभागी होणार आहेत आणि निश्चितच रूपाने आम्ही एक जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करत आहोत. त्यामध्ये नक्कीच दिग्रसच्या स्त्रिया ह्या बाजी मारतील अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. निश्चितच अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा. मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.